अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे वैशुद्ध भक्ती चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम 2024 मध्ये येत असलेल्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची। कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा। गोडवा वाढवणारा सण म्हणजेच मकर संक्रांत होय। जर या चॅनलवर कोणी नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व कमेंट मध्ये तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे नक्की लिहा। जेव्हा सूर्य त्याची धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांत होत असते। तेव्हा आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो। मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं। दर 6 महिन्यांनी याचं उत्तरायण दक्षिणायन या प्रक्रिया होत असतात। सूर्य पूर्वीला उगवतो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे, पण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा उत्तरायण सुरुवात होते तिथून पुढे सूर्य उगवताना काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो। जेव्हा दक्षिणायन सुरू होते तेव्हा पण सूर्य दक्षिणेला झुकलेला दिसतो। उत्तरायणाला सुरुवात म्हणूनच मकर संक्रांत विशेष मानली जाते। इंग्रजी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय। मराठी महिन्याप्रमाणे म्हटले तर संक्रांत पौष महिन्यात येते। यंदा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांत आली आहे। 15 जानेवारीला मकर संक्रांत येण्याचं हे दुसरं वर्ष आहे। मागील वर्षी सुद्धा मकर संक्रांत 15 जानेवारीलाच आलेली, या आधील वर्षी 14 जानेवारीलाच असायची। तारखा कमी जास्त होत असतात। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 ला मध्यरात्री 2:42 धनुराशीत मकर संक्रांतीत प्रवेश करणार आहे। 15 जानेवारी उदय तिथी येत आहे आणि आपण कोणताही सण उदय तिथीला साजरा करत असतो, म्हणून 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांती साजरी करायची आहे। आता संक्रांत कशावर आली आहे हे बघूया। संक्रांतीने कोणते वस्त्र धारण केलेले आहे, संक्रांतीचे फल व पुण्यकाल कुठला, कुठली दाने द्यायची आहे, वर्ज्य कामे कुठली, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। संक्रांतीचा पुण्यकाल सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2014 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी 7:17 पासून सुरू होतोय तर सायंकाळी 6:20 हा संपत आहे। सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कर्णावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे। संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे। हळदीचा टिळा मस्तकी आहे। वयाने वृद्ध असून बसलेली आहे। वासाकरिता दुर्वा घेतलेला आहे। चित्रान्य भक्षण करीत आहे। जातीने ब्राह्मण आहे। भूषणार्थ सोने धारण केले आहे। वार नाव नक्षत्र नाव मोहदरी असून समुदाय मुहूर्त 15 आहे, तरी उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहे। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीचा पर्व काल द्यावयाचे दान कुठले आहे, तर अशा प्रकारे तुम्ही दान देऊ शकता। नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमिदान करू शकता, गायदान करू शकता, वस्त्रही दान करू शकता, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे दात घासणे, गवत उपटणे, वृक्ष तोडणे, कठोर बोलणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक कुठलेही सेवन करणे टाळावे। अशा प्रकारे संक्रांती कशावर आली आहे, काही नियम इत्यादी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व नामजप सुरू ठेवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।